नमस्कार. थांब 4:02 तुम्ही चालू करा. ओके. कुलकर्णी हा. साहेबांना. आणि हे करू नका तुम्ही काय मॅडमना थांब. ओके. मॅडम तुमचे शेअर स्क्रीनिंग स्टॉप कराल का? स्टॉप करते. हा ठीक आहे ठीक आहे. राईट. नमस्कार कुलकर्णी साहेब, आपण चालू करूया. स्टार्ट. व्हिडिओ माझा स्टार्ट करायला पाहिजे. नमस्कार. कृषीबोध पुणे व किसान संवाद पुणे यांच्या मार्फत आम्ही तुमचे स्वागत करतो. आज फार महत्वाचा विषय आहे जो सेंद्रिय शेतीमध्ये यापुढे उपयोगी येणार आहे. डॉक्टर हेमांगी जांभेकर या शास्त्रज्ञ असून त्यांचा फार सेंद्रिय शेतीमध्ये गाढा अभ्यास आहे. त्यांचा सुरुवातीपासूनचा काळ जो आहे तो विषमुक्त शेती कशी असावी आणि सेंद्रिय शेती कशी असावी यामध्ये फार त्यांचा गाढा अभ्यास असल्यामुळे आजचा हा जो विषय प्रोमचा आहे, फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर, हा पण त्यांच्या कष्टाने आणि त्यांच्या संकल्पनेतून आलेला हा भाग आहे. आणि त्या भागातला त्यांचा सखोल ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही ही जमिनीची सुपीकता जी आहे आणि सेंद्रिय स्फुरद कशा प्रकारे आपल्याला शेतीला देता येईल ह्या विषयावरती आम्ही त्यांना आमंत्रित केलेलं आहे. तर त्यांचा जो सखोल अभ्यास आहे त्याचा पूर्णपणे ज्ञानाचा आपण लाभ घ्यावा आणि या त्यांच्या प्रेझेंटेशन नंतर तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते Q&A ह्या भागामध्ये जर दिल्यास त्यांना उत्तर देता येईल. मी आता विनंती करतो डॉक्टर हेमांगी जांभेकर यांना त्यांचे प्रेझेंटेशन करण्यासाठी. डॉक्टर हेमांगी. नमस्कार, मी डॉक्टर हेमांगी जांभेकर. सगळ्यात पहिल्यांदी कृषीबोधचे श्री प्रकाशजी कुलकर्णी आणि kisan.netचे श्री निरंजनजी देशपांडे त्यांच्या सहकारी या सगळ्यांचे आभार मानते की एका चांगला उपक्रम ते राबवत आहेत आणि त्याच्यात बोलण्याची मला आणि जे काय आम्ही संशोधन करतोय, विशेषतः प्रोमवर जे संशोधन केलंय गेले 25-30 वर्ष, त्याविषयी प्रेझेंटेशन करण्याची ते मांडण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आधी धन्यवाद देते आणि हे प्रेझेंटेशन हे सुरू करते. साधारणपणे 1994-95च्या सुमाराला गांडूळ शेतीवर काम करत असताना
गांडूळ शेतीवर आधी माझी पीएचडीचं ते सगळं काम असल्यामुळे त्याच्यावर मी जवळजवळ 1985 पासून 94 पर्यंत हे काम करत होते. आणि ते करत असताना असं लक्षात आलं की फक्त गांडूळ खतातनं सगळे प्रश्न सोडवले जाणार नाहीत, पण सेंद्रिय शेती ही झाली पाहिजे. आणि ते कसं करायचं, मग त्या सगळ्या ह्याच्यात काम करत असताना असं म्हणजे विशेषतः शेतकऱ्यांबरोबर काम करत असताना अनेक जण म्हणायचे की "अहो, आमची जमीन खूप खराब झाली आहे आणि मुख्य म्हणजे फॉस्फेटचा खूप मोठा प्रश्न आहे. आम्ही डीएपी घालतो, सुपर फॉस्फेट घालतो, पण फॉस्फेट अवेलेबिलिटी हा खूप मोठा प्रश्न आहे." आणि हे सगळं त्यांची मतं ऐकत असताना ह्याच्यावर काय इलाज हे करायचा, ह्याच्यावर काय संशोधन करायचं, हाही विचार डोक्यात चालू होता. आणि त्याच वेळेला काही जर्नल्स मधनं फॉस्फेट अवेलेबिलिटीसाठी ह्युमसचं कसं ब्लेंडिंग करता येईल, काय करता येईल, असं काही ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधनं किंवा ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये जे काय थोडं काम झालेलं होतं ते वाचनात आलं. आणि मग आम्ही ठरवलं की ह्या सगळ्यावर हा खोलात जाऊन हा फॉस्फेट अवेलेबिलिटी, कारण हे महत्वाचं का आहे, कारण फॉस्फेट हे हे क्वांटिटी न्यूट्रियंट म्हणजे आपल्या पिकाचं उत्पन्न ठरवणारं असा हा घटक आहे. आणि जर फॉस्फेटच अवेलेबल झालं नाही तर पिकाचं उत्पन्न गेली अनेक वर्ष आपण बघतोय हे कमी होतंय. तर त्याच्यात काहीतरी आपल्याला ब्रेक थ्रू मिळतो का हे बघण्यासाठी म्हणून आम्ही ह्या प्रोम या कन्सेप्टवर, फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर या कन्सेप्टवर हे काम करायला सुरुवात केली. आणि त्याविषयीचं हे प्रेझेंटेशन हे मी आता तुम्हाला हे देणार आहे. हे सगळं होत असताना हे आपल्याला माहितीच आहे की प्रोम वर बोलायच्या आधी हा फॉस्फेटचा नक्की रोल काय आहे प्लांट न्यूट्रिशन मध्ये याची आपण थोडी माहिती करून घेऊया. आणि तसं बघायला गेलं तर फॉस्फेट हा खरं म्हणजे बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये त्याच्या फॉस्फेट हा आवश्यक आहे. म्हणजे फक्त मुळांनी उचललं आणि फॉस्फेट हे झालं असं नाही, तर प्रत्येक सेलमध्ये त्याची गरज आहे. इट इज अ एनर्जी न्यूट्रियंट. म्हणजे आपण जे एडीपी एटीपी मॉलिक्यूल जे म्हणतो सेल मधल्या ह्याचे किंवा आपल्या फोटोसिंथेसिस मध्ये जे उपयोगी येतात, तर ते सुद्धा त्या सगळ्याचा फॉस्फेट हा एक अविभाज्य भाग आहे. आणि त्यामुळे त्याचा फोटोसिंथेसिस मध्ये खूप महत्वाचा रोल आहे. दुसरा त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की फॉस्फेट जर उचललं गेला तर पोटॅश अपटेकही त्याला मदत होते. त्याच्यानंतर जर पिकाचा जर विचार केला तर व्हाईट रूट डेव्हलपमेंट, म्हणजे मगाशी मी म्हटलं की फॉस्फेट हा बिल्डिंग ब्लॉक म्हणजे काय आहे, तर त्या झाडाचा जो बिल्डिंग ब्लॉक आहे म्हणजे पाया जो आहे त्या झाडाच्या इमारतीचा, तो पाया म्हणजे व्हाईट रूट. तर ती व्हाईट रूट ती तयार व्हायला हा फॉस्फेट हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि फॉस्फेट नाही म्हणजे व्हाईट रूट्स नाही असं सरळ समीकरण हे आपल्याला सांगता येऊ शकतं. आणि फक्त पण हा सुरुवातीचा हा पायाचा दगड असं आपण फॉस्फेटचं म्हणू व्हाईट रूटच्या रूपाने. पण त्याच्या पुढची जी आहे कन्सेप्ट की मॅच्युरिटी, म्हणजे झाडाची मॅच्युरिटी ही परत फॉस्फेट अवेलेबिलिटीवर अवलंबून आहे. नाहीतर नुसतीच व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत राहते. आणि त्याच्याही पुढे जाऊन जे उत्पादन तुम्ही घेणार आहात, जे काय पीक काय गहू मका ऊस द्राक्ष जे काय घेणार आहात त्याचं साईज आणि वेट, म्हणजे थोडक्यात एका शब्दात मगाशीच मी त्याचं वर्णन केलं की हे क्वांटिटी न्यूट्रियंट आहे. म्हणजे उत्पन्न ठरवणारा, उत्पादन ठरवणारा असा हा घटक आहे. त्याचा साईज वजन हे ठरवणारा फॉस्फेट हा घटक आहे. हे फॉस्फेटचं फॉस्फरसचं जे सायकल आहे ते हे अशा पद्धतीने आपल्याला त्याचं वर्णन हे करता येईल. म्हणजे तसं बघायला गेलं तर जमिनीमध्ये आपल्या विशेषतः भारतीय जमिनीमध्ये फारच कमी प्रमाणात फॉस्फेट आहे, फॉस्फरस आहे. ऑर्गॅनिक फॉस्फरस काही मायक्रोब्स किंवा ह्युमस यांच्या रूपाने तो तिथे असतो, काही मिनरल रॉक्स मध्ये तो असतो. पण आपल्या भारतामध्ये तर हे खूपच कमी प्रमाणात आहे असं सांगता येईल. आणि मग तिथनं तो जो पाण्यामध्ये जो H2PO4 किंवा या स्वरूपात जो डिझॉल्व्ह होतो तो झाडाला पुढे मिळतो. आणि मग हार्वेस्टिंग नंतर परत ते जेव्हा रिसायकल होतं तेव्हा तो परत मातीमध्ये मिळतो. पण भारताचा जर विचार केला तर हा मुख्यतः फर्टिलायझरच्या रूपाने हा आपल्याला म्हणजे डीएपी असेल, सुपर फॉस्फेट असेल, कुठलीही फॉस्फेटिक फर्टिलायझर्स असतील
तर त्याच्या रूपाने हा फॉस्फेट हा जमिनीमध्ये हा आपल्याला मिळतो किंवा पिकासाठी हा मिळू शकतो. तर ह्या फॉस्फेटचा प्लांट प्रोटेक्शन मध्ये, जसं न्यूट्रिशन मध्ये मगाशी आपण रोल बघितला, तसा प्लांट प्रोटेक्शन मध्ये सुद्धा त्याचा खूप महत्वाचा रोल आहे. याचं कारण हे महत्वाचं आहे, कारण ते फिक्सेशन ऑफ फॉस्फेट जे आहे ते आपण पुढे बघूया कसं होतं ते. पण हा फॉस्फेट जर फिक्स झाला तर मुख्यतः नायट्रोजन आणि फॉस्फेट अपटेक याच्यामध्ये इम्बॅलन्स होतो. म्हणजे नायट्रोजन उचलला जातो पण फॉस्फेट उचलला जात नाही. आणि मोर नायट्रोजन म्हणजे मोर अपटेक ऑफ नायट्रोजन फॉस्फेट पेक्षा, याच्यामुळे पानं जी आहेत ती अतिशय सक्युलंट होतात, पातळ होतात. आणि त्या पानांवर खूप मोठ्या प्रमाणावर किडींचा आणि डिसीजचा, पेस्ट डिसीज अटॅक हा होतो. दुसरा जो अजून त्याच्या फिक्सेशन प्रॉब्लेम जो आहे आणि प्रोटेक्शनशी डायरेक्ट त्याचं रिलेशन आहे ते असे की फॉस्फेट जर ब्लॉक झाला, फिक्स झाला, तर कॅल्शियम म्हणजे मुख्यतः जमिनीतले कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फेरस, ॲल्युमिनियम हे जे क्षार आहेत तेच त्या फॉस्फेटला फिक्स करत असतात. त्यामुळे फॉस्फेटही फिक्स होतं आणि ते मायक्रोन्यूट्रिएंट्स जे आहेत तेही फिक्स होतात किंवा अवेलेबल होत नाहीत. त्यांच्या अपटेक हा अतिशय कमी होतो. आणि एकीकडे नायट्रोजन जास्त आणि दुसरीकडे ही मायक्रोन्यूट्रिएंट त्याची अवेलेबिलिटी कमी, या सगळ्याचा परिणाम म्हणून पेस्ट आणि डिसीज अटॅकला आपलं प्लांट हे अतिशय ससेप्टिबल होतं. चटकन त्याच्यावर कीड रोग हे येऊ शकतात. त्यामुळे इनडायरेक्टली पण फॉस्फेटचा प्लांट प्रोटेक्शन मध्ये सुद्धा खूप महत्वाचा असा हा रोल आहे. आणि कुठल्या कुठल्या पेस्ट आणि डिसीजेस हे येऊ शकतात जर फॉस्फेट अवेलेबल झाला नाही तर मुख्यतः पेस्टचा विचार केला तर सकिंग च्युईंग पेस्ट येतात. डाउनी मिल्ड्यू, फंगसचा विचार केला तर डाउनी मिल्ड्यू येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे मुख्यतः फॉस्फेटची कमतरता हे असतं. त्याच्या बरोबरीने फ्युजेरियम फायटोप्थोरा ही त्याच्यामुळे येऊ शकतात. आणि व्हायरसचा सुद्धा, व्हायरस इन्फेक्शनचा किंवा अटॅकचा सुद्धा डायरेक्ट रोल, डायरेक्ट रिलेशन हे विशेषतः लीफ कर्ल असेल, लीफ मोझॅक व्हायरस असेल, हे आपल्या सगळ्या हे जे भाजीवर्गीय जे पिकं घेतात किंवा पपई आहे किंवा वेलवर्गीय पिकं जे घेतात त्यांना हे अतिशय तोंडपाठ आहे की व्हायरस अटॅक होणारच. पण त्याचं मूळ हे फॉस्फेट अनअवेलेबिलिटी याच्यामध्ये काही प्रमाणात हे असू शकतं. आता हे फॉस्फेटची कमतरता असेल तर त्याची सिम्पटम्स काय दिसत असतील तर मगाशी मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की व्हाईट रूट डेव्हलपमेंट आणि फॉस्फेट हे समीकरण आहे. फॉस्फेट मिळाला नाही तर ह्या उजव्या बाजूला तुम्ही बघा की ती मुळं लांब दिसतील पण अतिशय तपकिरी रंगाची किंवा त्याची वाढ पूर्ण नाही झालेली, ग्रोथ पूर्ण नाही झालेली, झुपकेदार मुळी ही तुम्हाला दिसणारच नाही. ब्राउनिश असं तिचं ती मुळं ही दिसतील. आणि त्याच्याऐवजी फॉस्फेट जर मिळेल तर डाव्या बाजूला तुम्हाला दाखवलंय की अतिशय त्याला द्राक्ष बागायतदार विशेषतः कुत्र्याच्या शेपटीसारखी मुळी, म्हणजे इतकी व्हाईट रूट त्याच्यावर तयार होतात, बारीक बारीक तयार होतात की अतिशय झुपकेदार अशी पांढरी मुळी तयार होते. आणि अर्थातच पांढरी मुळी म्हणजे त्या झाडाचं तोंड आहे असं मी नेहमी म्हणते. जेवढी पांढरी मुळी जास्त तेवढी अन्नद्रव्य उचलली जातात हे तितकंच खरं आहे. आणि त्यामुळे फॉस्फेट नाही म्हटलं तर तोंड कमी, आणि तोंड कमी म्हटलं की त्याचं पोषण अतिशय अपुरं किंवा इम्बॅलन्स्ड असं आपल्याला म्हणता येईल. आणि हा डायरेक्ट रिलेशन हे अशा पद्धतीने व्हाईट रूट डेव्हलपमेंटवर फॉस्फेटचं हे असू शकतं. आणि त्याचं एक ते सिम्पटम आहे की व्हाईट रूट डेव्हलपमेंट झाली नाही याचा अर्थ फॉस्फेटची कमतरता त्या ठिकाणी आहे. अजून जर विचार केला तर पुढची सगळी ग्रोथ जी आहे ही सुद्धा सगळी फॉस्फेटच्या अवेलेबिलिटीवर आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की फॉस्फेटची लीव्स कापसाच्या ह्याच्यामध्ये फॉस्फेट असणं आणि फॉस्फेट नसणं याच्यामध्ये किती फरक हा पडू शकतो. मक्याच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की ही स्टंटेड ग्रोथ त्या ठिकाणी आहे जिथे फॉस्फेट नाहीये त्या ठिकाणी, आणि त्याच्या शेजारी जिथे फॉस्फेट खतं वापरलेली असतील तिथेही अतिशय हेल्दी आणि अतिशय बॅलन्स्ड ग्रोथ ही तुम्हाला दिसू शकते. पानांवर म्हणजे जसं मुळांवर जसं सांगितलं डेफिशियंट, म्हणजे मुळं जर वाढली नाहीत तसं फॉस्फेट कमतरता
असं म्हणता येईल. तसं फॉस्फेट डेफिशियन्सी ही पानांवरनं लगेच आपल्याला ओळखता येऊ शकते. आणि जी ब्राउनिश पर्पल अशी जी पानं होतात, ही डाव्या बाजूला तुम्ही बघता येईल किंवा इथे मक्याचंही पान आहे, हे द्राक्षाची तुम्हाला दिसू शकतील. तर त्या ठिकाणी ही अशा पद्धतीने पानं बनणं म्हणजे फॉस्फेट डेफिशियन्सी ही अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणावर फॉस्फेटची कमतरता आहे असं आपल्याला त्या ठिकाणी हे सांगता येईल. आणि त्याच्यावरनं मग तुम्ही त्याचं न्यूट्रिशन हे ठरवू शकता. मग असा हा जो महत्वाचा जो फॉस्फेट आहे की जो न्यूट्रिशन मध्येही महत्वाचा आहे आणि प्रोटेक्शन मध्येही महत्वाचा आहे आणि यील्ड देण्यामध्येही महत्वाचा आहे. त्याचे सोर्सेस काय आहेत? तर त्याचे सोर्सेस जे आहेत ते रॉक फॉस्फेट हा तर नॅचरल मिनरल आहे फॉस्फेट हे बघायला गेलं तर. दुसरा जो सोर्स आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आता आपण वापरतो आहोत तो म्हणजे डायअमोनियम फॉस्फेट असेल किंवा सिंगल सुपर फॉस्फेट असेल, वॉटर सोल्युबल मध्ये 12XH0 हे अशा प्रकारची फॉस्फेट्स असतील. तर ही जी सोर्सेस आहेत म्हणजे वॉटर सोल्युबल मध्ये आणखीन सुद्धा सोर्सेस आहेत, पण ही सगळी केमिकल स्वरूपातली अशी फॉस्फेटचे सोर्सेस असं आपल्याला सांगता येईल. आणि रिसेंटली म्हणजे माझ्या मते 1994-95 नंतर ह्याला जास्त चालना या कन्सेप्टला मिळाली की प्रोम फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. नुसतं ऑर्गॅनिक मॅन्युअर नाही तर ऑर्गॅनिक मॅन्युअर मधल्या ह्युमसनी ब्लेंड केलेलं किंवा सुरक्षित केलेलं हे फॉस्फेट अशा पद्धतीचं जे प्रोम आहे तोही आता गेल्या 94-95 नंतर गेल्या 20-25 वर्षामध्ये हा मोठा सोर्स म्हणून हा पुढे येतोय. आणि सांगायला मला तुम्हाला आनंद वाटतो की ह्याच्यावर आम्ही खूप पायोनियरिंग काम, ही प्रोम कन्सेप्ट नुसती मांडणं नाही तर ती तयार करणं, ती डेव्हलप करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं ह्याच्यामध्ये खूप पायोनियरिंग काम हे आम्ही केलेलं आहे. आता जो फॉस्फेट मगाशी मी म्हटलं की केमिकल सोर्स आहे फॉस्फेटचा, पण फॉस्फेटचं हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर फिक्सेशन होत असतं. मग ते कशामुळे होतं, त्याचे काय काय घटक आहेत? तर सगळ्यात मोठा महत्वाचा जो रोल आहे त्या फॉस्फेट फिक्सेशन मध्ये तो सॉइल पीएचचा आहे. फॉस्फेट हा जो अवेलेबल होत असतो हा मुख्यतः ऍसिडिक पीएच मध्ये म्हणजे साधारणपणे मध्यभागी तुम्हाला दिसेल 6 ते 7 ही जी न्यूट्रल सॉइल किंवा थोडीशी ऍसिडिक सॉइल आहे त्या याच्यात मॅक्झिमम फॉस्फेटची अवेलेबिलिटी ही होत असते. पण त्याच्या पुढे 7च्या पुढे जशी पीएच जाईल आणि मुख्यतः तो जो अल्कलाईन किंवा सलाईन अशा पद्धतीची जी सॉइल होत जाईल तर त्या ठिकाणी कॅल्शियम सारखे, मॅग्नेशियम सारखे, झिंक सारखे हे जे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा क्षार आहेत तर त्या क्षारांमुळे इथे ह्या अल्कलाईन सलाईन सॉइल मध्ये हे फिक्सेशन त्याचं होत जातं. आणि त्याच्या अलीकडे हा तुम्ही हे 7 ते 8 पीएचच्या पुढे 7च्या पुढच्या पीएच मध्ये आपल्या देशावरची ही सगळी जमीन जर बघायला गेली ती ह्या पीएच मध्ये येते. त्यामुळे विशेषतः भारी जमिनी ज्या आहेत, काळ्या कसदार जमिनी ज्या कॅल्शियम रिच जमिनी आहेत किंवा कल्केरियस चुनखडीच्या ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या ह्या 7 ते 8 पीएचच्या पुढच्या जमिनी आहेत आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे 70 ते 80% एवढ्या लेवलवर फॉस्फेटचं फिक्सेशन हे होतं. आणि याच्या बरोबरीने म्हणजे फॉस्फेट फक्त याच जमिनींमध्ये फिक्स होतं असं नाही तर कोस्टल एरिया जो आहे की ज्या रेड सॉइल ज्याला आपण म्हणू की तिथे 5च्या खाली किंवा त्याच्या आसपास जो पीएच असेल ऍसिडिक पीएच ज्याला म्हणू आणि तो कोस्टल एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या जमिनी आहेत तर त्या ठिकाणी मुख्यतः फेरस आणि अल्युमिनियम सॉल्ट्स जे आहेत त्याच्यामुळे हा फॉस्फेट हा खूप मोठ्या प्रमाणावर हा फिक्स होतो. म्हणजे आपली जमीन अशा पद्धतीने 6 ते 7 पीएचच्या मध्ये ठेवणं हे एक आव्हान आहे सध्याच्या घडीला आणि त्या याच्यात असलं तरच आपण जो काय फॉस्फेट जमिनीमध्ये घालतोय तो हा अवेलेबल होणार आहे हे नक्की. त्यामुळे ती काळजी फॉस्फेट फिक्स होणार नाही ही काळजी घेणं हे अतिशय आवश्यक आहे. हे फिक्सेशन जे आहे हे फॉस्फेटचं फिक्सेशन काय पद्धतीने होतं त्यामध्ये केमिकल जे काय ट्रान्सफॉर्मेशन आहे ते कशा पद्धतीने होतं तर हे जे आहे कॅल्शियम मोनोफॉस्फेट ज्याला म्हटलं जातं हा खरं म्हणजे वॉटर सोल्युबल फॉस्फेट आहे. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे तो त्याच्यानंतर डायफॉस्फेट फॉर्म मध्ये जातो तो सायट्रेट सोल्युबल फॉर्म असतो.
पण जमिनीतले हे जे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फेरस, ॲल्युमिनियम, झिंक हे जे सॉल्ट्स आहेत आणि ते ह्या वॉटर सोल्युबल आणि सायट्रेट सोल्युबल फॉस्फेटला ते एक प्रकारे असं आपण म्हणू की त्याला ग्रॅब करतात. त्याच्याबरोबर त्याचं बॉन्डिंग होतं, केमिकल बॉन्डिंग. आणि कॅल्शियम फॉस्फेट, झिंक फॉस्फेट, म्हणजे कॅल्शियम ट्रायफॉस्फेट, कॅल्शियम डायफॉस्फेट किंवा मॅग्नेशियमचे त्याच पद्धतीचे फॉस्फेट हे तयार होतात आणि तो इनसोल्युबल फॉर्म मध्ये हा निघून जातो. म्हणजे त्याचं वर्णन अनेक वेळेला मी शेतकऱ्यांना जे सांगते की अशा जमिनी ज्या आहेत म्हणजे त्या कोस्टल ॲल्युमिनियम फेरसच्या असतील किंवा कॅल्शियम मॅग्नेशियमच्या असतील, त्या जमिनी ह्या आपण सगळी जी रासायनिक स्वरूपातली फॉस्फेटची खतं घालतोय ती घालून घालून आपण त्या जमिनींना फॉस्फेटच्या बँका बनवल्या. म्हणजे ते फिक्स डिपॉझिट मध्ये गेले ते फॉस्फेट. आणि अशा स्वरूपात जसं फिक्स डिपॉझिट मधले पैसे कधीतरीच काढता येतात बँकेतले, तसं हे फॉस्फेट फार कमी वेळा आपल्याला हे आपल्या पिकासाठी हे काढता येतं आणि उपलब्ध करून देता येतं. आणि नाहीतर या बँका, या जमिनी या फॉस्फेटच्या बँका अशा या बनून जातात त्या फिक्सेशनमुळे. किती फेट या फिक्स्ड फॉस्फेटचं किती पर्सेंटेज असतं तर जवळजवळ 70 ते 80%. हा जगभरचा रिसर्च हे सांगतो की जवळजवळ 70 ते 80% फॉस्फेट हे फिक्स होतं. आणि मगाशी म्हटलं तसं या सॉइल्स या फॉस्फेटच्या बँका बनतात. आणि त्यातला काही आता अनेक वेळेला फॉस्फेट जसं खतांमधनं याच्यामधनं जसा जमिनीत जातो तशी आपण खूप मोठ्या प्रमाणावर जी रसायनं वापरतो, विशेषतः वॉशिंग साठी जी रसायनं वापरतो ती सुद्धा फॉस्फेटनी बनलेली असतात. अनेक औषधं, पेस्टिसाइड्स आणि ही सगळी फॉस्फेटच्या युक्त मॉलिक्युलनी बनलेली असतात. आणि हे सगळं त्या पाण्यामध्ये जातं आणि इट पोल्युट्स वॉटर. आणि त्या जमिनी आपल्या ज्या पाण्याचे जे साठे आहेत तिथे जे आज सगळं ते ज्या वनस्पती आपण वाढलेल्या बघतो त्या खरं म्हणजे त्या फॉस्फेट आपण जे ड्रेनेज मधनं आणि ह्याच्यामधनं सोडलेलं फॉस्फेट आहे त्याच्यावर त्या वाढलेल्या असतात. आणि पाण्याचं प्रदूषणही होतं आणि ॲक्वेटिक लाईफ जे आहे त्याच्यासाठी सुद्धा तो फॉस्फेट अतिशय हॅझार्डस ठरतो. आपल्या जमिनी सुद्धा फॉस्फेटच्या बँका होतात की ज्याच्यातनं फॉस्फेट काढता येणार नाही. अशा पद्धतीचं हे फिक्स्ड फॉस्फेट्स आहे. हे त्याचं जे काय फेट आहे ते अशा पद्धतीने हे आपल्याला दाखवता येऊ शकतं. आता हा इथपर्यंतचा भाग हा समजणं सोपं आहे. आम्ही जे काम केलं हे जेव्हा सगळे प्रॉब्लेम्स हे जेव्हा फॉस्फेटचे लक्षात आले त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की हा फॉस्फेट फिक्स करण्यास झालेला जो आहे तो सोल्युबल करण्यासाठी आपण काम करायचं. आणि मग त्यावेळेला आम्हाला काही रिसर्च ग्रँट आम्ही डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे आहे भारताचं तर त्यावेळेला त्यांच्याकडे आम्ही काही प्रोजेक्ट्स हे दिले आणि त्याच्यामध्ये आम्हाला फॉस्फेट सोल्युबलायझेशन साठी किंवा प्रोम फॉर्मेशन साठी म्हणून एक मोठी रिसर्च ग्रँट मिळाली. आणि त्याच्यातनं आम्ही रिसर्च केला की हा फॉस्फेट अवेलेबल फॉर्म मध्ये किंवा फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर हे कसं तयार करायचं याच्यावर आम्ही काम केलं. त्याच्यासाठी या संजीवन कन्सेप्टचा आम्ही वापर केला. वेगवेगळ्या हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स हे त्याच्यामध्ये आम्ही वापरले. या हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स हे काय काय करतात तर म्हणजे ह्याच्यामध्ये आपण आम्ही जो रिसर्च केला त्या ह्याच्यामध्ये काही प्रमाणात आम्ही पी सोल्युबलायझर घालून बघितले आणि काही ह्याच्यामध्ये नुसत्या हर्बल एक्स्ट्रॅक्ट घालून बघितले. आणि तिथे आमच्या लक्षात आलं की जिथे हर्बल एक्स्ट्रॅक्ट घातलेले आहेत तिथे पी सोल्युबलायझर खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात घातले नसले तरी सुद्धा. आणि ते अशा हे पी सोल्युबलायझर कारण ज्या वेळेला आपण एखादं ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि रॉक फॉस्फेट याचं जेव्हा ब्लेंडिंग करतो तेव्हा तिथे आपोआप पीएसबी असतात, नेटिव्ह फ्लोरा ज्याला म्हणतो ते नेटिव्ह पी सोल्युबलायझर्स असतात तिथे. तर त्याला हे हर्बल एक्स्ट्रॅक्ट वाढण्यासाठी मदत करतात आणि त्यांची सोल्युबलायझेशनची एफिशियन्सी सुद्धा वाढवतात. दुसरा आता हा सगळा अनेक वर्षांचा आमचा रिसर्च होता आणि फॉस्फेट अवेलेबल होण्यातले काय काय अडचणी आहेत त्या प्रत्येक ह्याच्यावर आम्ही पॅरामीटरवर हे काम केलं. हा पी सोल्युबलायझरचा हा पहिला पॅरामीटर आहे. दुसरा जो आहे की कॅल्शियम आणि सिलिका म्हणजे रॉक फॉस्फेट जेव्हा ते ब्लेंडिंग होतं त्या रॉक फॉस्फेट मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सिलिका असतं आणि कॅल्शियम असतं. आणि हे सुद्धा त्या कॅल्शियम म्हणजे खरं म्हणजे झाडासाठी हे खूप महत्वाचे आहेत. पण कॅल्शियम आणि सिलिका हे त्या फॉस्फेटला फिक्स करतात. मग आम्ही असे काही हर्बल एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये काही वापरले की ज्याच्यामुळे
कॅल्शियम आणि सिलिका सुद्धा झाडाला मिळेल आणि रॉक फॉस्फेट मधला फॉस्फेट सुद्धा झाडाला उपलब्ध होईल. त्याच्यानंतर मगाशी मी सांगितलं की जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सॉल्ट्स असतात, तर त्या सॉल्ट्स साठी ते सोल्युबलायझेशन साठी, कारण ह्युमस शिवाय किंवा ऑर्गॅनिक कार्बन वाढल्याशिवाय हा डिसोल्युशन ह्या सॉल्ट्सचं हे अतिशय अवघड आहे, किंवा त्याच्यापासून फॉस्फेटला वाचवणं हे खूप अवघड आहे. पण आम्ही असे हर्बल एक्सट्रॅक्ट वापरले की त्या कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा बाकीच्या सॉल्ट्सचं डिसोल्युशन होईल, त्यामुळे सलायनिटी कमी होईल आणि फॉस्फेट फिक्सेशन जे आहे त्याला काही प्रमाणात प्रिव्हेंट करता येईल. चौथा जो महत्वाचा फॉस्फेट अवेलेबिलिटी मधला महत्वाचा जो भाग आहे की कार्बन कंटेंट. ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट आज आपल्या सॉइल मधला इतका कमी झालाय, अनेक ठिकाणी आपण बघतो की 0.1, 0.2, 0.3 जास्तीत जास्त 1 एवढा आपला कार्बन कंटेंट आपल्या जमिनीचा आहे. आणि तो कार्बन खरं म्हणजे त्या ऑर्गॅनिक कार्बन मधला जो ह्युमस आपण ज्याला म्हणू, ह्युमिक ऍसिड, हे जे आहे हे त्या फॉस्फेटला फिक्स करण्यापासून वाचवण्यात महत्वाचा रोल महत्वाची भूमिका ही बजावतं. याच्यामध्ये अनेक जणांना असं वाटतं की ह्युमस फॉस्फेट बरोबर काही चेलेशन वगैरे करतो, तर खरं म्हणजे तसं नाहीये. ह्युमस हा जो आहे किंवा ह्युमिक ऍसिड जे आहे ते कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा हे सगळे सॉल्ट्स आहेत त्याच्याबरोबर ते चेलेशन करतं. आणि हा जो आपला व्हीआयपी फॉस्फेट आहे त्याला मोकळं सोडतं मुळांपर्यंत जायला. म्हणजे एक प्रकारचं शेतकऱ्यांनाही मी अनेक वेळेला सांगते की एखाद्या ह्याच्यामध्ये जेव्हा सभा भरलेली असते आणि व्हीआयपी कोणीतरी येणार असतो, तो व्हीआयपी कधी एकटा येत नाही. तो व्हीआयपी म्हणजे अगदी खूपच मंत्री वगैरे ह्याच्यातले खासदार, आमदार जर येणार असतील तर त्यांच्याबरोबर खूप मोठी संरक्षक फळी असते, आणि ती संरक्षक फळी काय करते की जमलेल्या श्रोत्यांना त्या व्हीआयपी पासून बाजूला ठेवते. आणि अशा प्रकारे त्या व्हीआयपीचं ते संरक्षण हे ती करत असते. एक्झॅक्टली ह्युमस याच पद्धतीने आपल्या फॉस्फेटचं संरक्षण करतो की त्या व्हीआयपी फॉस्फेटला ते कॅल्शियम, मॅग्नेशियम पासून बचावतं त्यांच्या बरोबर बॉन्डिंग करून, आणि त्यामुळे आपला व्हीआयपी फॉस्फेट आरामात त्या मुळांपर्यंत जाऊन हा पोचू शकतो. आणि ह्युमस बरोबर बाइंडिंग झाल्यामुळे हे जे सॉल्ट्स आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सगळे सॉल्ट्स आहेत ते सुद्धा अवेलेबल झाडाला होऊ शकतात. तर हा त्यातला महत्वाचा फरक हा खूप समजून घेणं गरजेचं आहे की कार्बनचा किंवा ह्युमसचा काय रोल आहे फॉस्फेट अवेलेबिलिटी मध्ये, तो खूप महत्वाचा आहे. दुसरा जो आहे तो नायट्रोजन फिक्सेशन. कारण नुसतं फॉस्फेट मिळूनही पिकाला पुरेसं नसतं, त्याच वेळेला नायट्रोजनही मिळायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्याच्यात काही नायट्रोजन फिक्स करणारे, नायट्रोजन फिक्सर्स वाढवणारे असे काही हर्बल एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये घातले, आणि मग दोघांची बॅलन्स्ड अपटेक किंवा बॅलन्स्ड अवेलेबिलिटी ही त्या प्रोम मधनं होईल अशा पद्धतीचे हर्बल एक्स्ट्रॅक्ट घातले. के अपटेक म्हणजे फॉस्फेट हा कधीच एकटा काम करत नाही. एकटाच फॉस्फेट मिळाला, कॅल्शियम नाही मिळालं, सिलिका नाही मिळालं, नायट्रोजन नाही मिळालं तर झाडाची जी ग्रोथ आहे ती चांगली होत नाही. त्याच पद्धतीने पोटॅश नाही मिळालं तरी सुद्धा अतिशय महत्वाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मग ह्याच्यामध्येच आपण के अपटेक साठी सुद्धा काही हर्बल एक्स्ट्रॅक्ट हे त्याच्यामध्ये घातले, आणि असं संपूर्ण म्हणजे अतिशय होलिस्टिकली त्या सगळ्या फॉस्फेट अवेलेबिलिटीचा असा विचार करून आपण त्या पद्धतीचे एक हर्बल एक्स्ट्रॅक्ट तयार केले, आणि ते मग प्रोम हे आपण तयार केलं. त्याच्यासाठी आपल्याला ही मोठी रिसर्च ग्रँट ही मिळालेली होती. आणि त्याच्यातला महत्वाचा भाग असा आहे की तो रिसर्च पूर्ण झाल्यानंतर तो डेटा जेव्हा सबमिट केला डीएसटीला, तर त्यावेळेला एक्सलंट रिसर्च म्हणून आपल्याला त्या सगळ्या ह्याच्यातनं त्यांचं फेलिसिटेशन हे डीएसटी कडनं हे मिळालं. कारण हा अशा पद्धतीने प्रोम तयार करणं आणि ते शेतकऱ्यांना अवेलेबल होणं किंवा त्यांना एक मोठा ब्रेक थ्रू देणं या सगळ्या रिसर्च मधनं, या आणि आपली जी आज डीएपी आणि याच्याबद्दलची जी गरज आपण इम्पोर्ट करतो हे सगळं, तर त्याच्यावर जी आपली डिपेंडन्सी आहे ती या निमित्ताने कमी होऊ शकते. असा एक काय रे ऑफ होप, आशादायी किरण असं आपण म्हणू. आणि त्याच्यामधनं ते तयार होणार असल्यामुळे, कारण त्या प्रेझेंटेशनला डीएसटीच्या ह्याच्यात मिस गेले होते, आणि अशा पद्धतीचे सगळे आशादायी हे तिथल्या डीएसटीच्या सायंटिस्टनी सुद्धा मला हे सांगितलेलं होतं, आणि त्यांनी एक्सलंट रिसर्च म्हणून आपल्या रिसर्चला
हे गौरवलं होतं. मग हे जे प्रोम तयार झालं त्याचे आपण म्हणजे खरंच हे आहे का की फॉस्फेटचे काय काय परिणाम होतात प्रोमचे फॉस्फेट यील्ड मध्ये आणि त्याच्या वाढीमध्ये, याच्यासाठी आम्ही काही युनिव्हर्सिटीमध्ये हे त्या ट्रायल्स सुद्धा घेतल्या. इथे आपण हे PDKV अकोला जे आहे तिथे आपण ह्या प्रोमच्या खूप मोठ्या ट्रायल्स कापसावर ह्या घेतल्या. कुठल्याही पिकावर घेणं आवश्यक आहे, कारण प्रत्येक पिकाचंच उत्पन्न आज अनेक कारणांनी आणि त्यातला मुख्य जो घटक आहे तो फॉस्फेट अनअवेलेबिलिटी याच्यामुळे ते घसरते. मग म्हणून आम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न जर कापसाचं वाढवायचं असेल तर काय करता येईल म्हणून युनिव्हर्सिटी बरोबर आम्ही त्या ट्रायल्स त्याच्या केल्या. आणि इथे या ग्राफ मध्ये तुम्हाला दिसेल की हा हिरवा जो ग्राफ आहे तर त्या ठिकाणी प्रोम वापरलेला आणि ऑरेंज जो आहे तो हा कंट्रोल म्हणजे जिथे DAP SSP असं वापरलेलं आहे अशा हे आहे. तुम्ही सीड कॉटनचं वजन बघा किंवा कॉटन स्टॉक म्हणजे त्या पराठ्या ज्या आपण म्हणतो त्याचं वजन बघा, नंबर ऑफ बोल्स म्हणजे किती बोंड लागली आणि प्रत्येक याचं वजन किती, या सगळ्यामध्ये तुमच्या कंट्रोल म्हणजे जिथे पूर्णपणे DAP SSP जिथे वापरलेलं होतं त्याच्यापेक्षा हे प्रोम हे नक्कीच जास्त उत्पन्न देणारं असं हे ठरलेलं होतं. इथे त्याच्या अवेलेबिलिटी न्यूट्रिएंट्स मगाची मी म्हटलं की जे आपण हर्बल एक्सट्रॅक्ट घातले, इथे या चार्ट वरनं टेबल वरनं हेही तुम्हाला कळेल की जिथे 100% प्रोम आपण घातलेलं आहे तिथे NPK अवेलेबिलिटी ही किंवा 80%, काही ठिकाणी अशाही त्या युनिव्हर्सिटीच्या ट्रायल्स होत्या त्यामुळे काही प्रमाणात स्प्लिट डोस म्हणूनही काही आपण ट्रीटमेंट ठरवल्या होत्या. आणि जिथे 80% बेसल डोस 20% नंतर 45 दिवसांनी घातलेला होता. या दोन ज्या ट्रीटमेंट्स आहेत या अतिशय सिग्निफिकंट फरक दाखवणाऱ्या अशा त्या ऍज कम्पेअर्ड टू कंट्रोल, म्हणजे जिथे तुम्ही रेकमेंडेड डोस जे फॉस्फेटचे घातलेले आहेत किंवा NPKचे घातलेले आहेत त्याच्या तुलनेत याचा जर विचार केला न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीचा तर खूप मोठा सिग्निफिकंट बदल त्या प्रोमच्या ट्रीटमेंटमध्ये हा तुम्हाला दिसेल. आणि नुसतं न्यूट्रिएंट अवेलेबल न्यूट्रिएंट होणं आणि त्याचा अपटेक होणं याच्यामध्येही खूप फरक आहे. तर जिथे न्यूट्रिएंट नुसते हे अवेलेबल झालं असं नाही NPK, तर ते अपटेक सुद्धा या दोन ट्रीटमेंटमध्ये कंट्रोल फर्स्ट ट्रीटमेंट जी आहे RDF म्हणजे रेकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर जास्त न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी ही झाली हे या टेबलवरनं हे आपल्याला लक्षात येईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे प्रोमचा म्हणजे जसं फॉस्फेटनी NPK वाढेल, अपटेक होईल किंवा यील्ड वाढेल हा महत्वाचा भाग आहेच आहे, पण प्रोमचं अजून एक जे महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे जमिनीतला मायक्रोफ्लोरा वाढवणं. कारण हा जो प्रोम आहे हा इट इज अ फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. त्यामुळे ते ऑर्गॅनिक मॅन्युअर किंवा त्यातला जो ह्युमस आहे आणि मुख्य म्हणजे त्याच्यातलं जे फॉस्फेट आहे हे दोघं मिळून जमिनीतल्या बॅक्टेरिया असतील, फंजाय असतील, ऍक्टिनोमायसिट्स असतील तर यांना खूप मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी हे मदत करतात. आपण जे हर्बल एक्सट्रॅक्ट त्याच्यात घातले त्याचाही त्यामध्ये रोल असतो. आणि इथे तुम्ही बघू शकाल की बॅक्टेरिया, फंजाय आणि हे ऍक्टिनोमायसिट्स जे आहेत ते त्या RDF किंवा याच्यापेक्षा स्प्लिट डोस विशेषतः जिथे घातलेला आहे त्या ठिकाणी आणि 100% जिथे प्रोम वापरलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा किती सिग्निफिकंट त्याच्यामध्ये बदल आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि हाच बदल खरं म्हणजे आपल्याला हवाय की जमीन आता ही किती घातली असेल कॉटनचा जर विचार केला तर तुम्ही जास्तीत जास्त 5 ते 6 बॅगा, जास्तीत जास्त 8 बॅगा एवढ्या तुम्ही घातलेल्या असतील किंवा काही ठिकाणी तर 3 बॅगा 4 बॅगा यावर सुद्धा असे शेतकरी ते वापरतात. आणि तिथे त्या ट्रायल मध्ये आपण त्या पद्धतीने ते रेकमेंडेड डोसच्या तुलनेत हे सगळं वापरलेलं होतं. आणि त्या वेळेला एवढ्या 3 ते 4 बॅगा वापरून सुद्धा जमिनीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर ती जमीन मायक्रोबियल काउंट किंवा तिथला मायक्रोफ्लोरा वाढवणं हे या प्रोम मुळे हे शक्य होतं. म्हणजे एरवी जे 15 टन घालायला लागतं शेणखत ते घालावं, ते घालू नये असं माझं म्हणणं नाहीये, पण त्याच्यापेक्षा सुद्धा एवढं 3 म्हणजे फॉस्फेटचं वापरण्याचं स्वरूप जरी तुम्ही बदललं तरी सुद्धा तुमची जमीन ही जिवंत होऊ शकते. याचाच एक अनुभव मला तुम्हाला सांगायला आवडेल
की विदर्भामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर हे काम केलं प्रोमच्या संदर्भातलं. आणि एक खारपण पट्टा तिथे दहीहंडा नावाचा विदर्भामध्ये आहे आणि इतका प्रचंड नॅचरली क्षारयुक्त असा हा सगळा भाग आहे. आणि तिथे तर फॉस्फेट अवेलेबिलिटी ही दुरान्वयाने कुठे दृष्टीपथात ही पिकासाठी ही दिसत नाही. अशा ठिकाणी त्यांनी ते प्रोम वापरलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की त्या जमिनीचं जे सलाइनिटी आहे किंवा सॉल्ट्स आहेत ते हळूहळू साधारणपणे 2-1 वर्षाच्या काळामध्ये ती जमीन खूप मऊ व्हायला लागली. जी एरवी पहारीने सुद्धा जे फोडता येत नाही ती जमीन खूप मऊ व्हायला लागली. अनेक शेतकऱ्यांचे अनुभव असे की अशा पद्धतीने प्रोम जर वापरलं गेलं तर ट्रॅक्टरनी जी नांगरणी करायला लागते ती ट्रॅक्टरनी नांगरणी करायला वेळ कमी लागतो. एरवीच्या तुमच्या रेकमेंडेड डोस किंवा एडीएपी एसएसपी वगैरे वापरलेल्या शेतापेक्षा नांगरणीला वेळ कमी लागतो. हे कशामुळे होतं तर मुख्यतः सॉइल मायक्रोफ्लोरा वाढतो, जमिनीत खूप मोठ्या प्रमाणावर गांडुळांची वाढ होते आणि याचं कारण त्यामध्ये ते ह्युमसनी त्याला जे ब्लेंड केलंय, ऑर्गॅनिक मॅन्युअरनी त्याला जे ब्लेंड केलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं शक्य होतं. आणि अक्षरशः त्या जमिनीचं रूप आपण ह्या ऍप्लिकेशननी प्रोमच्या ऍप्लिकेशननी हे बदलू शकतो. त्या जमिनीला जिवंत ओव्हर अ पिरियड हे करू शकतो. याच पद्धतीचा रिसर्च हा म्हणजे मी मगाशी जो एकत्र हा सगळा ग्राफ हा दाखवलाय की न्यूट्रिएंट एनपीके एस अवेलेबिलिटी, एनपीके अपटेक, सल्फर अपटेक आणि बॅक्टेरिया फंजाई तो मायक्रोफ्लोरा जमिनीतला जो आहे तो कसा वाढला कंट्रोलच्या तुलनेत हे ग्राफ वरनं हे सगळं दाखवलेलं आहे. आणि हे अतिशय रँडमाइज ट्रायल्स असल्यामुळे हा सगळा जो डेटा आहे हा खूप सिग्निफिकंट अशा पद्धतीचा हा डेटा आहे किंवा डिफरन्स आहे तो खूप सिग्निफिकंट डिफरन्स आहे. अशा पद्धतीचं प्रोम हे काम आपल्या जमिनीसाठी आणि उत्पादनासाठी हे करतं. अशाच प्रकारच्या ट्रायल्स आम्ही बटाट्यावर धारवाडची जी युनिव्हर्सिटी आहे ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी आम्ही केल्या. याचं महत्वाचं बटाट्यावर का करायच्या याचं महत्वाचं कारण बटाटा हे जमिनीखाली येणारे हे सगळे पीक आहे. कांदा असेल, बटाटा असेल, आलं असेल, हळद असेल, या सगळ्या जमिनीखाली येणाऱ्या जी त्या वर्गीय जी पिकं आहेत तर त्याच्यामध्ये जमीन भुसभुशीत असणं, जमिनीमध्ये मायक्रोफ्लोरा खूप मोठ्या प्रमाणावर असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि प्रोमनी हे शक्य होतं. कारण ती जर जमीन घट्ट असेल तर बटाटा मोठा होणार नाही, कांदा मोठा होणार नाही किंवा तुमची आलं हळद त्याला जास्तीत जास्त ते हे फुटणं ज्याला म्हणतात ते त्या फुटणार नाहीत आणि अशा मग त्यांचं उत्पन्न हे आपोआप कमी होतं. तर म्हणून आम्ही पोटॅटोवर धारवाडच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्या ट्रायल्स घेतल्या आणि त्या ठिकाणी सुद्धा 100% प्रोम ज्या ठिकाणी वापरलेलं होतं तिथे तुम्हाला लक्षात येईल की नंबर ऑफ ट्युबर्स हे 7.13 पर प्लांट, तर कंट्रोलच्या ह्याच्यात 5च होते. ट्युबर यील्ड जे होते ते 295 पर प्लांट, 255 ग्रॅम पर प्लांट असं होतं. इथे 185 ग्रॅमच होतं. आणि पर हेक्टर जर यील्ड बघितलं त्या बटाट्याचं तर हे 15.65 एवढं टन पर हेक्टर होतं. आणि आरडीएफ जिथे आहे जिथे एसएसपी आणि हे सगळं वापरलेलं आहे किंवा डीएपीच्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही बघा दोन्ही ठिकाणी 11 टन पर हेक्टर एवढंच उत्पन्न त्या ठिकाणी मिळालेलं होतं. आणि त्यामुळे जो बेनिफिट टू कॉस्ट रेशो आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनी हा खूप मोठा हा झालेला होता. फॉस्फेट, टोटल फॉस्फेट अपटेक याचा सुद्धा जर विचार केला तर जिथे प्रोम वापरलेला आहे त्या ठिकाणी जवळजवळ 19 किलो पर हेक्टर फॉस्फेट हा अपटेक झाला. आणि मगाशी मी म्हटलं तसं इथे 12 किलोच झाला आणि एसएसपीच्या ह्याच्यात 13 किंवा 12 किलोच झाला. तर अशा पद्धतीने इतका सिग्निफिकंट डिफरन्स हा प्रोम वापरल्यामुळे जिथे 100% वापरलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे बाकीचं कुठलंही फॉस्फेटिक फर्टिलायझर त्या ठिकाणी वापरलेलं नाहीये. अशा पद्धतीचा हा रिझल्ट या धारवाडच्या युनिव्हर्सिटीला हा मिळालेला होता. हे ग्राफिकल त्याचं प्रेझेंटेशन आपण केलेलं आहे. आणि फॉस्फेट अपटेक, ट्युबर यील्ड, नंबर ऑफ ट्युबर्स या सगळ्यामध्ये तुम्हाला हा फरक हा जाणवेल. आणि याचे जे मगाशी त्या ग्राफ टेबलमध्येही आपण बघितलं की नंबर ऑफ ट्युबर्स असतील किंवा ट्युबर यील्ड असेल, टोटल अपटेक, पी अपटेक असेल, या सगळ्यामध्ये खूप मोठा फरक
हा पडतो प्रोमच्या वापरामुळे, सिग्निफिकंट फरक पडतो. आणि जे आपण उत्पादन ठरवणारा घटक क्वांटिटी न्यूट्रिएंट म्हणून जे फॉस्फेटचं वर्णन करतो ते तुम्ही प्रोमच्या रूपात जर दिलं तर नक्की ते सार्थ ठरू शकतं. आता अनेकांना प्रश्न पडेल की मग याची कंपॅरिझन कशी करायची केमिकल फॉस्फेट फर्टिलायझरच्या तुलनेत. तर इथे याचं आपण एक थोडं डिस्क्रिप्शन असं हे केलेलं आहे की 50 किलोची जर बॅग असेल तर त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट डीएपी मध्ये आता हे एफसीओ मध्ये त्यांनी जे स्टँडर्डाइज केलेलं आहे प्रोमचं ते साधारणपणे 10.42% फॉस्फेट पर्सेंटेज टोटल फॉस्फेट असं त्यांनी ते केलेलं आहे. डीएपी आणि एसएसपी मध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त फॉस्फेट आहे. आणि प्रत्यक्षात अवेलेबल होणारा जो फिक्सेशन होणारा जो फॉस्फेट आहे एसएसपी आणि डीएपी मध्ये तो जवळजवळ 80% आणि 75% प्रोम मध्ये तो अजिबात अवेलेबल होत नाही. आणि अवेलेबल फॉस्फेट जो आहे तो अशा पद्धतीने डीएपी मध्ये तुम्ही 46% फॉस्फेट देऊन सुद्धा 50 किलोच्या बॅग मधनं फक्त 5.75 kg एवढाच फॉस्फेट तुम्हाला मिळतो. एसएसपी तर 50 किलो मधनं फक्त 1.6 kg एवढाच फॉस्फेट अवेलेबल होऊ शकतो. उरलेला सगळा हा अनअवेलेबल होतो. आणि त्याच्यामुळे त्याचे अतिशय प्रश्न आणि त्या जमिनी सुद्धा कशा होतात हे आपल्याला माहितीच आहे. आता हे सायंटिफिक डेटा बघितला त्याचं आपण काही प्रमाणात आता कॉस्ट आता मी हे केलेली नाही कारण प्रत्येकाची कॉस्ट वेगवेगळी असेल. पण तुम्ही नुसतं अवेलेबल फॉस्फेट याचा जरी विचार केला तरी ते खूप आपल्या फायद्याचं दिसेल. आता ही व्हिज्युअल ऑब्झर्वेशन जर त्याची काही बघितली तर पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं की फॉस्फेट अवेलेबल होतं म्हणजे काय होतं तर अतिशय व्हाईट रूट डेव्हलपमेंट ही प्रोफ्यूज व्हाईट रूट डेव्हलपमेंट असते. ही ऊसाची मुळे बघा, तुम्ही आलं आहे बघा किंवा कांदा बघा तर त्याची व्हाईट रूट डेव्हलपमेंट तुम्हाला खूप म्हणजे ही आनंददायक आहे आणि ती अतिशय पिकाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. ऊसाचे कांड्याचं जर तुम्ही बघितलं तर जिथे प्रोम वापरलेलं आहे त्या ठिकाणी इंटरनोडल डिस्टन्स बघा आणि अनट्रीटेड म्हणजे जिथे डीएपी किंवा एसएसपी वापरलेले प्रोम वापरलेलं नाहीये त्या ठिकाणी इंटरनोडल डिस्टन्स बघा. त्या डिस्टन्स वरच ऊसाची लांबी आणि त्याचं वजन हे सगळं ठरत असतं. सुपारीच्या पिकांवरचं सुद्धा तुम्हाला बघता येईल की त्याचा जो घेर आहे त्या खोडाचा, कारण खोड मजबूत करणं हे त्या फॉस्फेटचं अतिशय महत्वाचं काम आहे आणि ते त्या प्रोम मधनं हे होऊ शकतं. आता इथे पहिल्यांदा मी तुम्हाला ते प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं की प्रोटेक्शन मध्ये सुद्धा खूप मोठा रोल आहे प्रोमचा किंवा फॉस्फेटचा. तर ज्या स्वरूपाचा तुम्ही फॉस्फेट द्याल त्याच्या खरं म्हणजे महत्व आहे. तर आता हे लातूरचे काही हे फोटो आहेत सोयाबीनच्या शेतामधले. हे अनट्रीटेड म्हणजे तिथे डीएपी त्या शेतकऱ्यांनी वापरलेलं होतं आणि ट्रीटेड म्हणजे त्यांनी तिथे प्रोम वापरलेलं होतं. आता त्या शेतकऱ्याला आम्ही विचारलं की काय तुला फरक जाणवला, तेव्हा तो शेतकरी सुरुवातीला एकदा विचारलं होतं. त्यावेळेला तो म्हणला की नाही त्या प्रोम जिथे वापरलंय ना तिथे उंची खूप कमी दिसते त्या सोयाबीनची आणि जिथे डीएपी वापरले ते मात्र उंच झालंय खूप. मग मी म्हटलं अजून काही दिवसांनी तुम्ही आम्हाला पण ती पानं कशी दिसत आहेत तर त्या शेतकऱ्याने सांगितलं की अशी डार्क ग्रीन आहेत, इथे मात्र ती जरा पोपटी आहेत. आणि जेव्हा प्रत्यक्ष शेंगा लागल्या तेव्हा आम्ही ते बघायला गेलो तेव्हा तो म्हणला की शेंगांचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणावर तिथे प्रोमच्या ठिकाणी आलं त्याच्या तुलनेत डीएपीच्या ठिकाणी कमी आलं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण डीएपी मधनं फॉस्फेट अवेलेबल झालं नाही, नायट्रोजन मिळालं 18% आणि त्या ठिकाणी त्या नायट्रोजनमुळे ती पानं सक्युलंट राहिली आणि खूप मोठ्या प्रमाणावर अळीचा अटॅक त्या सोयाबीनला झाला. इथे सुद्धा झाला अटॅक नाही असं नाही, पण खूप मोठ्या प्रमाणावर पानं इंटॅक्ट राहिली आणि जी पानं इंटॅक्ट राहिली त्यांनी फोटोसिंथेसिस केलं त्याच्यामुळे शेंगांचा लाग हा खूप मोठा डीएपीच्या तुलनेत हा होता. यील्ड त्या शेतकऱ्याचा जवळजवळ 20 ते 25% वाढलेलं होतं. बाकी कुठल्याही अशा ट्रीटमेंटनी इतक्या मोठ्या प्रमाणावर यील्ड वाढत नाही. तुम्ही कुठलंही पीक घ्या, आलं हळद घ्या, सोयाबीन घ्या, कापूस घ्या, केळी घ्या, द्राक्ष घ्या, नुसतं तुम्ही फॉस्फेटचं वापरायचं स्वरूप बदललं, प्रोम वापरलं तरी सुद्धा 20 ते 25% यील्ड वाढतं. पेस्ट डिसीज इन्सिडन्स मी जे म्हटलं ते त्याच्या मागचाच एक प्रोम वापरलेलं आणि न वापरलेलं याचा आपल्याला फोटो हा बघता येईल. हा केळीचा आहे, ऊसाचा आहे फोटो. तर हे या पद्धतीने बघता येईल की केळी ही म्हणजे जवळजवळ 35 किलोचा तो घड
त्या ठिकाणी आहे फक्त फॉस्फेटचं रूप बदललं आपण वापरण्याचं. त्याचं स्टेम तुम्ही बघू शकता आणि किती त्याच्या नंबर ऑफ फिंगर्स ज्याला म्हणतात ते बघू शकता, नंबर ऑफ बंचेस बघू शकता. आणि अशा पद्धतीने अतिशय चांगलं उत्पन्न हे त्या शेतकऱ्यांना मिळू शकतं. हे मगाशी मी तुम्हाला एक्सलंट रिसर्चचं जे सांगितलं ते त्याच स्वरूपातलं होतं. त्यावेळेला आपण जो DST ला डेटा दिला तर तो 8%च्या याच्यातला डेटा, म्हणजे 8% आपण टोटल फॉस्फेट त्याच्यामध्ये तो हे केलेला होता, मेंटेन केलेला होता. पण आता FCOने ज्या रेंजेस केलेल्या आहेत त्या 10.42% टोटल फॉस्फेट अशा पद्धतीच्या केलेल्या आहेत. हा 1995 ते 98 मध्ये हा 8%च्या ह्याच्यासाठी रिसर्च केला होता आणि इट वॉज फेलिसिटेटेड बाय DST ॲज एक्सलंट रिसर्च. आणि मग हे सगळं म्हणजे आम्ही इतका रिसर्च केला, गेले 20-25 वर्ष त्याच्यावर रिसर्च करतोय. PSB आम्ही फक्त वापरत नाही, पण त्याच्यामध्ये मगाशी हर्बल एक्स्ट्रॅक्टचं जे तुम्हाला सांगितलं ते आम्ही त्याच्यामध्ये वापरतो. आणि ह्या याच्यातनं मग आम्ही आमचा अनेक शेतकऱ्यांकडनं जेव्हा विचारणा झाली तेव्हा हा ह्युमिफॉस नावाचा आम्ही एक प्रोम हे तयार केलं आणि ते शेतकऱ्यांना आम्ही वसुमित्र लाईफ एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड या मार्फत आम्ही ते अवेलेबल गेले कित्येक वर्ष हे करून देतोय. याच्यामध्ये काय काय आहे तर 40%पेक्षा जास्त रॉक फॉस्फेट आहे आणि ऑर्गॅनिक कंपोस्ट आहे, हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स आहेत आणि त्याच्यामधनं हे ह्युमिफॉस हे तयार झालंय. आणि याच्यामध्ये तुम्ही बघाल की हे FCOच्या नॉर्म्स प्रमाणे त्यातला फॉस्फेट कंटेंट असेल, ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट असेल, pH असेल, CN रेशो असेल, हे आपण ते मेंटेन केलेलं आहे. आणि 7 ते 8 हा CN रेशो मेंटेन झाल्यामुळे त्याच्यामध्ये जवळजवळ ह्युमस हा तयार झाला आणि तोच ह्युमस या फॉस्फेट अवेलेबल करून द्यायला खूप महत्वाचं काम हे करून देतो. आणि त्याच्या बरोबरीने कॅल्शियम, सिलिका हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पिकाला हे उपलब्ध होतं. आणि आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही जर NKचा वगैरे बॅलन्स्ड अपटेक होतो, पेस्ट डिसीज रेजिस्टन्स वाढतोच, पण हे जे प्रोम आहे किंवा ह्युमिफॉस आहे ते आज केमिकल फॉस्फेटला 100% सबस्टिट्यूट आहे असं आपण शेतकऱ्यांना सांगू शकतो की हा शेतकऱ्यांचाच अनुभव आहे. खरं मी सांगण्यापेक्षा अनेक शेतकऱ्यांचाच अनुभव आहे. अशा पद्धतीचं हे आम्ही हे तयार केलंय. आता हे नॉन व्हिज्युअल इफेक्ट्स जे आहेत या प्रोमचे किंवा ह्युमिफॉसचे ते आपण बघू की फॉस्फेट ही ते अवेलेबल होतं, मायक्रोवेव्ह काउंट वाढतो, जमिनीत हात घालून तुम्ही बघितलं तर ती भुसभुशीत होते, मॉइश्चर कंटेंट वाढलेला असतो किंवा त्याची प्लाविंग ॲबिलिटी मगाशी मी तुम्हाला वर्णन केलं, pH हळूहळू हा कमी होत जातो. आणि इसेन्शियल मिनरल्स जी आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फेरस, मँगनीज ही सगळी त्या फॉस्फेटला फिक्स न करता अतिशय एफिशियंटली ही पिकाला ही अवेलेबल होऊ शकतात. तर अशा पद्धतीचं हे फॉस्फेटचं इथे थोडक्यात हा प्रिझम काढलाय आणि काय काय त्याचे फायदे आहेत हे त्यातनं जो सगळा लाईट डिस्ट्रॅक्ट होऊन जो काय डिफ्रेक्ट होऊन जो काय बाहेर पडतो तर ते ह्या स्लाइड मध्ये हे दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारचं हे प्रोमची माहिती ही तुम्हाला खरं म्हणजे मी खूप जणांना आतापर्यंत दिली आहे, पण मुख्यतः कृषीबोल आणि किसान नेटच्या माध्यमातून जी माहिती आता द्यायची संधी मिळाली त्याबद्दल मला खूप आनंद झाला. जे आता अवेलेबल ह्या वेबिनार मध्ये आहेत त्यांचेही मी आभार मानते आणि हे जे ज्यांनी हा अरेंज केलं त्यांचेही खूप आभार मानते. आणि कोणाला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. मॅडम एक प्रश्न आलाय क्वेश्चन आणि आन्सर मध्ये. हा, तो जर वाचाल का? एक मिनिट जरा. औरंगाबादहून आलाय प्रश्न की शेणाच्या स्लरी सोबत वापरता येईल काय, कुठे उपलब्ध होईल, एकरी किती द्यायचं? शेणाच्या स्लरी बरोबर नक्की वापरता येईल. अनेक शेतकरी असं करतात की शेणाची स्लरी करतात, 100 किलो शेण घेतात, त्याच्यामध्ये 200 लिटर पाणी घालतात आणि हे आपलं प्रोम घालतात आणि ते घातल्यानंतर साधारणपणे 8 दिवस ते ठेवतात आणि नंतर त्यांच्या असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मायक्रोफ्लोरा वाढलेला आहे आणि मग ते स्लरी किंवा प्रोम असलेली स्लरी ही ते त्या शेतामध्ये गाळून ती देतात आणि त्याचे अतिशय उत्तम रिझल्ट हे
मिळू शकतात. एकरी किती द्यायचा हा जो प्रश्न आहे ते खरं म्हणजे तुमचं पीक कुठलं आहे आणि त्याची फॉस्फेटची गरज किती आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे जेवढा आता तुम्ही DAP वापरता त्याला साधारणपणे 1.5 बॅग या प्रोमची ही पुरेशी होते. अशा पद्धतीचं ते तुम्हाला डोस हा ठरवता येतो. अजून एक प्रश्न आहे की हाऊ टू प्रिपेअर प्रोम. याच्यामध्ये प्रोम मध्ये मुख्यतः कुठले घटक आहेत ते मी सांगेन तुम्हाला. की याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे, रॉक फॉस्फेट आहे आणि काही आमचे हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स आहेत. हे आम्ही मुख्यतः ते जवळजवळ 8 दिवस ते ब्लेंड करतो आणि त्या ब्लेंडिंग मध्ये क्युरिंग मध्ये हे फॉस्फेट ओव्हर पिरियड अवेलेबल होतं. आता ह्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की सगळ्याच्या सगळं त्यामध्ये जे फॉस्फेट आहे ते कधीच वॉटर सोल्युबल फॉर्म मध्ये जात नाही, ते सायट्रेट सोल्युबल फॉर्म मध्ये राहतं आणि जसं झाडाला गरज असते त्या पद्धतीने तिथले जे मायक्रोफ्लोरा हा तिथे तो फॉस्फेट अवेलेबल करून देतो झाडाला. संत्रा प्रति झाड किती द्यायचा असा अजून एक प्रश्न आलेला आहे. मी असं सांगेन की जनरली ही जी फळझाडं आहेत तर त्या फळझाडांना आपण असं सांगतो तुमच्या झाडाचं वय काय आहे, 7 वर्ष आहे, 8 वर्ष आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही त्या प्रोमची हे ठरवा. त्या पद्धतीने साधारणपणे तुम्हाला 5 किलो कमीत कमी हे द्यायला लागेल. मॅडम आता हे अजून कुठे कुठे तुम्ही उपलब्ध करून देत आहेत जॉग्राफिकली? मी निरंजन देशपांडे बोलतो. इज इट इन पावडर फॉर्म और ग्रॅन्युलर अजून एक असा प्रश्न आलाय. आम्ही तर हे दोन्ही फॉर्म मध्ये करतो, पावडर फॉर्म मध्येही देतो आणि ग्रॅन्युलर फॉर्म मध्येही देतो. मुख्यतः विदर्भामध्ये ते ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये आम्ही देतो कारण कापूस सोयाबीन वगैरे याला घालायला ते ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये जास्त सोपं जातं. पावडर फॉर्म मध्ये जे सगळ्या फळबागा आहेत किंवा या ठिकाणी हे पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध करून देता येत. जीवामृत मध्ये SSP घातले तर प्रोम तयार होते का? घालून बघा. काय आहे याच्यामधला जो रोल आहे ना, प्रोम ही जी कन्सेप्ट आहे याचा तुम्ही विचार करा की इट इज अ फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. जीवामृत मध्ये काही भाग त्याच्यामध्ये तो अवेलेबल लगेच होणार नाही SSP मधला, पण ओव्हर अ पिरियड होऊ शकतो. पण घालून बघा तुम्ही. मी काय प्रयोग केलेले नाही तसे. रेट खरं म्हणजे रेट बद्दल मी आता काही बोलत नाहीये. आमची जी वसुमित्राची जी टीम आहे ती त्याला हे सांगू शकेल. मी सगळं हे टेक्निकल बघते. पण महाराष्ट्रभर आणि अनेक राज्यांमध्ये सुद्धा UP आहे, MP आहे, याच्यामध्ये ते उपलब्ध होऊ शकतं. वेस्ट डिकॉम्पोजर बरोबर यूज होईल का? नक्की होईल, काहीच प्रॉब्लेम नाही. मोबाईल नंबर तुम्हाला जर हवा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9555269729. परत एकदा सांगते. नाव आणि स्लाइड आपण परत शेवटी दाखवूया. हा ठीक आहे चालेल. अजून काही आहेत का? अजून एक प्रश्न आलेला आहे मॅम आता. हा, हे कसे उपलब्ध होईल? वेस्ट डिकम्पोजर बरोबर यूज होईल का? हे मिळेल कसे? हा मिळेल ना. म्हणजे उपलब्ध होईल म्हणजे वेस्ट डिकॉम्पोजरचं जे हे आहे की वेस्ट डिकॉम्पोजर मध्ये परत ती सगळी मायक्रोफ्लोरा आहे आणि वेस्ट डिकॉम्पोजर मध्ये जर प्रोम त्याच्या बरोबरीने वेगळं द्यायला लागेल प्रोम. वेस्ट डिकॉम्पोजर तुम्ही ड्रिप मधनं किंवा असं देऊ शकता किंवा ड्रेंचिंग करू शकता त्याचं जे सोल्युशन आहे ते. आणि त्याचा उपयोग वेस्ट डिकॉम्पोजर आणि प्रोम याचा चांगला इफेक्ट होऊ शकेल. एकत्र नाही करायचं, ते वेगळं वेगळंच द्यायला लागेल तुम्हाला. इट्स अवेलेबल वन टाइम टू क्रॉप और इट विल बी अवेलेबल लॉंग टाइम. हे मगाशी मी तुम्हाला तेच सांगितलं, हा सायट्रेट सोल्युबल मधला फॉस्फेट आहे. त्यामुळे तुम्हाला ते पिकाला जेव्हा जेव्हा गरज असते त्याच्या वाढीच्या ह्याच्यानुसार तेव्हा त्यातला ह्युमस किंवा त्यातले जे मायक्रोफ्लोरा आहे तो त्याला यातला फॉस्फेट हा उपलब्ध करून देतो. त्यामुळे एकाच वेळी घातला आणि तो सगळा अवेलेबल होऊन गेला असं ह्याच्यात होत नाही, कारण हा वॉटर सोल्युबल फॉर्म मध्ये 100% नाहीये. दुसरा एक त्याचा अजून एक हे आहे
की तुम्ही त्याचा फायदा अजून घेऊ शकता, की स्प्लिट डोस मध्ये तुम्ही देऊ शकता. म्हणजे बेसल डोस म्हणून एकदा द्या आणि नंतर जेव्हा फ्लॉवरिंग पिरियड असेल त्याच्या आधी एकदा द्या. त्याचा फायदा हा खूप चांगल्या पद्धतीने हा होऊ शकतो. अजून एक प्रश्न आहे, ऑर्गॅनिक कंपोस्ट मीन्स अदर मटेरियल. काऊ मॅन्युअर सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा इतर सुद्धा काही वेस्ट प्रेसमड कंपोस्ट असेल ते वापरू शकता. तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुम्ही खत तयार करत असाल ते वापरू शकता. काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याला. आमची बाय तुम्ही वसुमित्राच्या साईटवर जा, म्हणजे मग तुम्हाला काय काय कुठे कुठे उपलब्ध होईल ते मिळेल. वसुमित्रा.in अशा त्या वेबसाईटवर किंवा त्या साईटवर जा तुम्ही आणि तुम्हाला ते कळेल. अजून कोणाचे प्रश्न नसतील तर आपण कन्क्लूड करूया. हो चालेल ना. आता तरी नाही आहेत, मला वाटतं तुम्ही एक्सप्लेनेशन खूप छान दिलेलं आहे, त्यामुळे फार प्रश्न नाही पडलेले. तर नमस्कार मित्रांनो, पहिले तर वसुमित्र लाईफ एनर्जीज लिमिटेडच्या डॉक्टर हेमांगी जांभेकर यांचे मी आभार मानतो. त्यांनी आपल्याला फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर या विषयावरची माहिती, त्यांचं ज्ञान आणि आतापर्यंत झालेलं संशोधन याची माहिती दिली. त्यांच्या ज्ञानाचा किंवा त्यांच्या कंपनीच्या या संशोधनाचा फायदा देशात, तसंच त्यांनी पूर्वी सांगितलं की परदेशातही बरेच शेतकरी करून घेत आहेत. तर आपण त्यांचा नक्कीच फायदा करून घेऊयात. आणि यापुढेही त्यांचे अजून काय वेगवेगळ्या पिकांवरचे काम आहेत ती माहिती द्यायला आपण त्यांना आमंत्रित करूया. पण आजचा कार्यक्रम आज इथे थांबवतोय. धन्यवाद. 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 हा नंबर एकदा तुम्ही नोट करून घेऊ शकता, नंबर आणि ईमेल आयडी. आणि हा कार्यक्रमाची पूर्ण आपण फेसबुकवरती ब्रॉडकास्ट केलं होतं, तर पुढेही उपलब्ध असेल. जर कोणाला परत बघावं असेल किंवा तुमच्या सहकाऱ्यांना बघायला तुम्ही सांगू शकता.